नमस्कार मित्र हो, आज आपण श्री दत्त जयंतीचं जे वडकीचं हिंदकेसरी मैदान आहे उद्या दिनांक 17 तारखेला त्या मैदानावरती पोचलो आहे आणि ह्या मैदानाची शेवटची अपडेट घेण्यासाठी आपण आलेलो आहे। नोंद किती झालेली आहे, मैदानाची पूर्ण तयारी झाली का, काय आयोजकांचं म्हणणं आहे हे संपूर्ण बैलगाडी मालकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आलो आहे। चला तर आपण संपूर्ण आयोजकांच्याकडून माहिती घेऊया। धन्यवाद। मित्र हो, श्री दत्त जयंतीचं जे 17 तारखेला मैदान होणार आहे त्या मैदानाची शेवटची अपडेट घेण्यासाठी आता आपण आलेलो आहे मैदानात। आपण तर मैदान बघितलेलंच आहे, तर समक्ष आपण राजाभाऊकडून जाणून घेऊ। नमस्ते राजाभाऊ। नमस्कार। आत्ता सकाळचे 11 वाजले, 16 तारीख, आणि आत्ताची शेवटची अपडेट काय आता? शेवटचे अपडेट म्हणजे आता सगळं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 100% सगळं काम पूर्ण आले। आता इथं मंडपवाल्यांचं यांचं काम चालू आहे, बॅरिकेडचं वगैरे काम चालू आहे आता। हे मला दिसतंय की अंतिम रेषेच्या समोर बी तुम्ही गाड्या थांबायसाठी तास टाकलेले आहेत। हो, सलग आपण शेतीत नांगरतो तशा प्रकारे नांगरलेले की असं काय त्याच्याचं ड्रायव्हर लोकांना आज गचके बसणार नाही अशा प्रकारचं काय कुठलं ठेवलेलं नाही नांगराचं तास। आणि तास एकदम पळायसारखी छान आहेत। हो, अजून फाटीचं अंतर आता 14 फूट आहे, बरं, पल्ला 1000 फूट आहे। मेहनत घेतली तुम्ही मैदान तयार करा? हो, 1-1.5 महिन्यापासूनच मेहनत चालू आहे आणि सगळं नियोजन चालू आहे। आत्ताची अपडेट म्हणजे गाड्या किती नोंद झाल्या? आतापर्यंत गाडी 400+ झालेली आहे आणि जेवढी होईल तेवढी आम्ही उद्या 4 वाजेपर्यंत घेणार आहे। आम्हाला काय आज 4 वाजेपर्यंत घेणार आहे ते। आम्हाला काय जास्त अपेक्षा नाही, आम्हाला 500 गाडी झाली तरी चालेल। आमचं काय जुनं पारंपरिक मैदान आहे त्यामुळे आम्हाला काय इथं कामवायच्या हेतूने आम्ही काय पावत्या घेणार नाही। आता हे आपलं जुनं पारंपरिक मैदान आहे आणि तुम्ही बक्षिसाची रक्कम आणि सन्मान चिन्ह हे भरपूर ठेवलेले आहेत, तरी साधारणतः ही रक्कम कुठपर्यंत होती? बरं आता हे सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सवानिमित्त जुनं पारंपरिक मैदान आहे आणि याच्यात आपण बक्षिसाची रकमेत पण यंदा 51,000 रुपयांनी वाढ केली। इथून मागे 1 लाख रुपये बक्षीस असायचं आपलं 1 नंबरला, तर यंदा आपण 1,51,000 केलेलं आहे। 2 नंबरला 1,31,000 आहे, 3 नंबरचं बक्षीस 1,11,000 आहे, 4 नंबरचं बक्षीस 91,000 रुपये आहे, 5 नंबरचं बक्षीस 71,000 रुपये आहे, 6 नंबरचं बक्षीस 61,000 रुपयाचं आहे आपलं, 7 नंबरचं बक्षीस 51,000चं आहे, 8 नंबरचं बक्षीस 41,000चं आणि 8 नंबरचं 31,000 आहे। आणि तब्बल 2.5 लाख रुपये खर्च करून आपण चषकाचं सगळं नियोजन केलेलं आहे। सन्मान चिन्ह वगैरे जवळजवळ 50,000 रुपयाचे सन्मान चिन्हाचं पण नियोजन केलेलं आहे आपण। मग असे सगळे 8 बक्षीस, सन्मान चिन्ह, ढाली, म्हणजे हे जे सगळं आहे हे साधारणतः रक्कम जर तुम्ही केली तर हे 9 ते 10 लाखाच्या पुढे जाऊ शकतं। हो, आणि बक्षिसासाठी मोठासाठीच खर्च केला आणि त्याच्यातून गाड्या ज्या जवळच्या त्यामुळे खाली क्वार्टर फायनलवाल्यांनाही आपण चषक ठेवलेले आहेत, त्यांनाही योग्य ते रक्कम बक्षीस देऊन आणि 2-2 चषक एका नंबरच्या गाडीसाठी ठेवलेले आपण यावेळेस। म्हणजे एका गाडीला 2 मालक असतात तर ते दोन्ही मालकाचा तुम्ही विचार केला? हो, दोन्ही मालकांचा विचार केला की 2 मालकाची 2 बैलं असतात, त्याच्यामुळे त्यांचे त्या चषकवरून दोन्ही मालकांच्यात थोडंसं जरा हे होतं। त्याच्यामुळे आपण यावेळेस असा निर्णय घेतला की 2 गाडी मालकवाल्यांना 2-2 चषक प्रत्येकी नंबरला द्यायचं ठरवलेलं आहे। मी आता रस्त्याने येताना बघितलं की तुम्ही येण्यासाठी बी अडचण होऊ नये असं रस्त्याने बी व्यवस्थित रस्ता केलेला आहे। हो, आता आपण JCB लावून ते रस्त्याचं साईडचं सगळं काय जाडी वगैरे ते दाबायचं काम चालू आहे। जिथं काय खड्डे तिथं पण भरण्याचं काम चालू आहे आपलं। आता JCB लावलेली तुम्ही आता पाहिले रस्त्याने येताना। बरोबर, परत जाताना रस्त्यातून पार्किंग करण्यासाठी काय तुम्ही आव्हान कराल? गर्दी होऊ नये, अडचण येऊ नये म्हणून? बरं, मैदानाच्या 100-200 फुटाच्या साईडला तिथं एकदा आमच्या शवाळे पाहुण्यांचं शेतीचं जागा आहे ती मोकळी आहे, तिथंही पार्किंग करावी लोकांनी। इकडं मैदानाकडे जास्त गाड्या आणण्यापेक्षा तिथं साईडला लावून आपलं चालत यावं। आणि बरेच जण रस्त्याला आडवी गाडी लावते आणि परत त्या गाडीचा नंबर पकडायला लागतो, गाडी काढा, त्यांच्यासाठी काय? नाही, प्रेक्षक आणि गाडीवाल्यांना आपलं आव्हान आहे की ज्याच्याने गाड्या पार्किंग व्यवस्थित करा की जेणेकरून दुसऱ्या गाडीवाल्यांना अडथळा निर्माण नाही हो, हे त्यांना एक आव्हान करतो आपण। भाई आपला परिचय दे।
नमस्ते, माझं नाव सागर मोडक. हे दत्त जयंती उत्सव मंडळ, श्रीनाथ तरुण मंडळ आयोजित आणि गुरुदत्त मित्र मंडळ आयोजित हे समस्त ग्रामस्थ वडकी यांचं हे हिंदकेसरीचं मैदान आहे, नामांकित असं. तर ह्या मैदानाची खासियत अशी आहे की ह्या मैदानात कोणत्याही गाडी मालकावर अन्याय ह्याच्या अगोदरही कधी झाला नाही आणि होणार नाही. मी गाडी मालकांना एकच आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद करून घ्या. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नोंद चालू आहे. रान अतिशय कठणाचं आहे, वासरं पण इथं कमाल करू शकतात. त्याच्यामुळे वासरासाठी आणि मोठ्या बैलासाठी दोन्हीसाठी हे रान पळण्यासाठी अतिशय सुंदर आहे. बरं, आता ह्या मैदानात कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये म्हणून प्रेक्षकांना, गाडा मालकांना काय आव्हान कराल तुम्ही? या संदर्भात एकच आव्हान करतो मी. आत्ता जी महाराष्ट्रात मैदानं चालू आहेत, प्रेक्षकांनी आपापल्या जबाबदारी मैदान पाहायचं मागं सरून. आणि महत्त्वाचा विषय, इथं सर्व ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. अजून बॅरिगेशनची व्यवस्था झालेली आहे. बॅरिकेड किती मैदानात कितीपर्यंत? दोन्ही साईडला 800 फूट बॅरिगेट आहे आपलं, खालीपर्यंत आहे? खालीपर्यंत. आणि समोर उभा राहणाऱ्या प्रेक्षकांना काय आव्हान करा? समोर उभा राहणं प्रेक्षकांना एकच आव्हान करेल की समोर कमीत कमी निकाल रेषेच्या नंतर 100 फुटाच्या मागच सर्वांनी आपापल्या काळजी उभा राहा. शक्यतो साईडला भरपूर जागा आहे. इथं तुम्ही स्वतःची गाडी वगैरे, टेम्पो वगैरे आणला तरी लावायला तुम्हाला काय अडचण नाही मैदान पाहण्यासाठी. आणि महत्त्वाचा विषय, इथं भरपूर जागा असल्यामुळे आणि महत्त्वाचं जे दुकानदार येतात, आपल्या व्यावसायिक लोक येतात, तर ह्यांना एकच आव्हान करेल, स्टेजच्या मागच्या साईडला 100 फूट जागा सोडून आपापल्या व्यवसायाची दुकानं लावायची, जेणेकरून आमच्या मंडळाला कोणत्याही अडचण म्हणजे कोणताही अपघात होण्यास ती कारणीभूत ठरू नये. ह्याच्यामुळं हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व व्यावसायिकांना सांगतो की तुम्ही स्टेजच्या मागं तुम्हाला आमचे जे कमिटीचे लोक आहेत ह्यांची गाठ घेऊनच दुकानं आपली 100 फूट मागं पुढे लावायच्यात, हे तुम्हाला सांगतील. खालीपर्यंत बाजूने जागा पाहिजे जाण्या येण्यासाठी. आपण 11 फाट्या टाकलेल्या आहेत. तर आपल्याला एक फाटी आपण जाण्या येण्यासाठी ठेवलेली लोकांना. मग दोन्ही साईडने बॅरिगेशनच्या बाहेरनं जायला आपण जागा ठेवलेली आहे. तरी सुद्धा पब्लिकला वगैरे जाण्यासाठी म्हणजे जागा ठेवा असं व्यावसायिकांना आव्हान करतात. हो, त्यांना आपण जागा एका स्टेजच्या मागच्या साईडला करून दिलेली आहे. त्यामुळे फाटीच्या कडेला कोणीही दुकान लावायचं नाही. अच्छा, तिथं आपल्याला प्रेक्षकांना उभा राहण्यासाठी जागा केलेली आहे आपण. आणि दोन्ही साईडनी जागा आहे आपल्या. 100 फूट सोडूनच काय आहे ते दुकानांचं तुम्हाला व्यावसायिक अजून एक दुकान विषय लावू असा आहे शकता. की निकाल रेषेच्या पुढं व्यावसायिकांनी दुकानं लावायची नाही. कारण निकाल संपल्याच्या नंतर बैलगाड्या पुढं निकाल संपून गेलो इकडे तिकडे आजूबाजूला जातात आणि व्यावसायिकांच्या दुकानात शिरून ते अपघात होण्याची शक्यता आहे, तेलाचं वाजण्याची शक्यता आहे किंवा गॅसचं काय असतं. त्याच्यामुळे पुढं शक्यतो कोणी दुकानं लावू नये. तुम्हाला भरपूर जागा आहे दोन्ही साईडला लावायला. त्याचबरोबर तुम्ही म्हटलं की काहीतरी मला सांगायचं ते सांगा. बरं, आता आमचं मैदानाचा विषय तुम्हाला सांगायचा म्हणजे की हे वडकी गावाला बैलगाडी शर्यत आणि आपलं पैलवानकीचं क्षेत्र हे गावाला पहिल्यापासूनच परिचित आहे. त्याच्यामुळे इथं चांगल्या पद्धतीची स्पर्धा भरती आणि आजपर्यंतही भरलेली आहे आणि गावचा मोठा सहभाग असतो मैदान पार पाडायला. त्यामुळे मैदान व्यवस्थित चांगलं छान पार पडतं. आणि हे मैदान इथून पाठीमागं आमच्या ज्येष्ठांनी चालू केलं. 34 वर्षापूर्वीची परंपरा आमची चालू आहे. त्यांच्या मागं नवीन तरुणांनी वारसा पुढं चालू ठेवलेला आहे. हे असाच व्यवस्थित अखंड इथून पुढेही चालू राहावं हीच विनंती. बरं, आता तुमचं परंपरेचं आणि नामांकित मैदान हो. आज महाराष्ट्रात वडकीचं नाव, मैदान चांगलं म्हटलं की वडकीचं नाव निघतं. तर हे तुमचं नाव लौकिक आहे, त्या नावलौकिकाला साजेचं असंच मैदान तुम्ही करणार का? हो, असंच जुनं जाणतं 34 वर्ष आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की वडकी गावात कोणावर ते अन्यायही होत नाही, पार्सलिटी कसली होत नाही. त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की हे मैदान कसं होतं, पारदर्शकच होतं. अच्छा, तर पुन्हा एकदा नोंदीचं सांगा म्हणजे आपण इथे थांबूया. आता आम्हाला महाराष्ट्रातून बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्हाला आता मध्य प्रदेशमधून पण फोन आले, कोकणमधून आले, 40 गाव, नाशिक, मुंबई, बीड, संभाजीनगर ह्या प्रत्येक भागातून बैलगाडीवाल्यांनी कॉन्टॅक्ट करून आम्हाला विचारलेले मैदान कुठे आहे, कसं आहे, लोकेशन टाका वगैरे. असा प्रतिसाद चांगला आहे आणि अजूनही बैलगाडीवाल्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि लवकरात लवकर नोंद करून कमिटीला
सहकार्य करावं. धन्यवाद.